पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. पारू एकटीच आतमध्ये किचन मध्ये असते. बाहेर तर जागरण गोंधळ चालू असतो. पारू खूप वेळाची का बाहेर येत नाही म्हणून सावित्री त्या येऊन आतमध्ये पारूला विचारतात, पारू अगं मी कधीपासून वाट बघते, बाहेर जागरण गोंधळ चालू आहे, तू काय करतेस इथे? त्यावर पारू म्हणते, सावित्री त्या रव करपला, आता काय करायचं? हे ऐकून सावित्री त्या म्हणतात, अरे देवा असं झालं वय. पण पारू बाळा, अगं नशिबाचे संकेत असतात. मी तुला म्हणाले होते ना की देवाला तुझ्या हातचाच नैवेद्य हवा आहे. हे बघ, तू या घरची थोरली सून आहे, तुझं कर्तव्य पार पाड. कसलाच व्यत्यय येता कामा नये. पूजा व्यवस्थितच झाली पाहिजे, देवाला नैवेद्य मिळालाच पाहिजे. पारू पुढे म्हणते, पारू तुम्ही म्हणताय ते सावित्री आत्या बरोबर आहे, पण मी आता काय करू? त्यावर सावित्री आत्या म्हणतात, अगं मगाशी तू शिरा बनवला होतास ना, तो ये ना घेऊन नैवेद्यासाठी. कुठे आहे तो बघू बरं. देवाला सगळं कळतं, तो कोणावरही अन्याय होऊ देत नाही. पण पारू नको नको असे म्हणत असते. तेवढ्यातच बाहेरून गुरुजींचा लवकर प्रसाद घेऊन या असा आवाज येतो. पुढे पारू म्हणते, मी काय म्हणते, सावित्री त्या हा मान तर प्रिया मॅडमचा आहे म्हणून त्यांच्या हातानेच नैवेद्य जायला पाहिजे होता, पण तो नाही जाऊ शकत. पुन्हा माझ्याकडे एक आयडिया आहे सावित्री त्या. प्रिया मॅडमचा आजचा थोडासा नैवेद्य आणि माझ्या हातचा थोडासा नैवेद्य मी दोन्ही मिक्स केले आहेत. सावित्री आत्यांना ही आयडिया खूप आवडते आणि अशा प्रकारे पारू नैवेद्याचा शिरा बाहेर गुरुजींना नेऊन देते. बाहेर गेल्यानंतर अहिल्या मॅडम पारूला पदराला गाठ बांधून घ्यायला सांगतात. पारू ही मोठ्या सुनेचे कर्तव्य पार पाडते. गुरुजी आता प्रिया मॅडम आणि प्रीतम सर दोघांना पूजेसाठी बसायला सांगतात आणि पुढे ते म्हणतात, चौकाला आणि ड्युटीला हळदी कुंकू वाहून घ्या. पुढे गुरुजी म्हणतात, नवरा नवरीने आता ड्युटी पेटवायच्या अगोदर आईचा जोगवा मागून ओटी भरायची आहे. आता श्रीकांत सरांना प्रश्न पडतो, एवढ्या रात्री कोणाकडे जोगवा मागायला जाणार? त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, तुम्ही विसरताय का, माझ्या भावाचं घर आहे ना इकडे. आपलं हक्काचं घर इथे असताना दुसरीकडे कुठे कशाला जायला पाहिजे जोगवा मागायला? असे म्हणून आता सगळे जोगवा मागायला मारुती मामांच्या घरी जातात. पारू बाला म्हणते, बा सगळेजण जोगवा मागायला आलेत. त्यावर मारुती मामा म्हणतात, मॅडम मला नाही समजत, अवघडल्यासारखं वाटतंय. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, अवघडल्यासारखं काय आहे त्याच्यात? तू भाऊ आहेस ना रे माझा, मग माझी सोनन मुलगा तुझ्याकडे जोगवा मागायला आलेत. मारुती मामा म्हणतात, नाही पण कसं आहे ना मॅडम, हे म्हणजे वावटळासमोर फुंकर मारल्यासारखं वाटतंय. मी गरीब माणूस, मी काय देणार जोगवा? त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, अरे तू काय देतोस यापेक्षा तू काय भावनेने देतोयस हे जास्त महत्वाचं आहे. तू अगदी काहीही दे, अगदी मुठभर धान्य दिलंस ना तरी चालेल. मारुती मामा आता पारूला म्हणतात, पारू जा बरं जोगा घेऊन ये पटकन. पारू आता आत घरात जाणार. तोच दामिनी पारूला म्हणते, पारू आता वहिनी म्हणल्या मुठभर धान्य दिले तर चालेल, म्हणल्यावर काय तू मुठभरच धान्य घेऊन येशील का ग? तसं नाही चालणार. काय आहे, प्रीतम सर आणि प्रिया मॅडमच्या लग्नात सुद्धा तू काहीच दिलेलं नाही. मोहन काका आता दामिनीचे हे बोलणं ऐकून दामिनीवर फार चिडतात. पण अहिल्या मॅडम म्हणतात, मोहन अरे आपण जोगवा मागायला आलोय, उगाच दारात वाद नकोत. आता दामिनी पण एवढ्यावरच शांत बसेल ना? पण नाही, ती ऐकते होय, ती पुढे बोलतेच. पारू आता तर तुझे लाडके प्रीतम सर आणि प्रिया मॅडम दारात आले जोगवा मागायला, मग तू काहीतरी मौल्यवान वस्तू द्यायला पाहिजे ना. गळ्यातली चेन वगैरे दिलीस तरी चालेल. असे म्हटल्यानंतर पारू आता घरात जाते आणि सोन्याचा दागिना घेऊन येते आणि प्रिया मॅडमना म्हणते, प्रिया मॅडम हे माझ्या आईचे कानातले आहेत, माझ्या आईची शेवटची आठवण आहे, नाही नका म्हणू. प्रिया मॅडम म्हणतात, अगं पारू याची काही गरज नाहीये. पण मध्येच दामिनी परत बोलते, काय ग पारू, तू वापरलेले कानातले देतास का तुझ्या मालकिनीला? तुला लाज नाही का वाटत? पारू म्हणते, माझ्याकडे यापेक्षा मूल्यवान दुसरं काय बी नाही. पुढे दामिनी म्हणते, शेवटी भिकारी ते भिकारीच. अहिल्या मॅडम आता म्हणतात, दामिनी तुझ्या सकट तुझ्या सगळ्या दागिन्यांचं जरी मोल लावलं ना तरी कमी पडेल, कारण एका मुलीसाठी तिच्या आईची शेवटची आठवण किती मौल्यवान असते ना हे तुला नाही कळणार. पुढे पारू म्हणते, माझ्या जीवापेक्षा मला हे कानातले लई मौल्यवान आहेत. मला माझ्या आईची माया नाही मिळाली. हे कानातले माझ्यासोबत असले ना की माझी आई मला माझ्यासोबतच असल्यासारखं वाटतं. प्रिया मॅडम पण आई विना वाढल्यात, लगीन करून त्यांच्या बाचं घर सोडून इथं आल्यात. हे कानातलं त्यांना आईची कमतरता कधी पण भासू देणार नाही, त्यांना आईची माया मिळेल. पुढे अहिल्या मॅडम ही प्रिया मॅडमना सांगतात, प्रिया अगं पारू हे तुला खूप मायेने प्रेमाने देते आहे, तू घेते. अहिल्या मॅडमचे हे बोलणे ऐकून प्रियाही त्या कानातले खूप आनंदाने घेते. आता परत सगळे माघारी येतात आणि आरतीला सुरुवात होते. आरती करताना प्रीतम सरांना प्रिया मॅडम भेटल्यापासून त्यांच्याशी लग्न होईपर्यंतचा सगळा प्रवास आहे तसा आठवतो. पारूलाही स्वतःचे लग्न आदित्य सरांबरोबर कसे झाले ते पण आठवते. इकडे आदित्य सरांनाही आठवते की पारूने सांगितले, पैंजण मला तुम्ही सगळ्यांच्या समोर घालायचे. पुढे गुरुजी चौकाला आणि ड्युटीला हळदी कुंकू व्हायला सांगतात प्रीतम सरांना आणि प्रिया मॅडमना, आणि ड्युटीला 5-5 चमचे तेल घालायलाही सांगतात.
इकडे यांचे विधी चालूच असतात, म्हणजे प्रीतम सरांचे आणि प्रिया मॅडमचे. पण पारूला दिसते की आपणच गोंधळाला आदित्य सरांबरोबर बसलेलो आहे. ती म्हणते देवीची बी काय लीला आहे ना, कधी स्वप्नात बी याचा विचार केला नव्हता. तेच घडलं. जाहिरातीच्या निमित्तानं का होईना आदित्य सरांनी देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. हक्काने नाही पण नियतेने का होईना मी किर्लोस्करांची मोठी सून आहे. समद्यांच्या साक्षीनं नाही पण माझ्या मनाच्या समाधानासाठी तरी माझी मनोमन असलेली पूजा देवी माऊली तू गोड मानून घे. तोच पारू आता स्वप्नातून बाहेर येते आणि म्हणते उघड्या डोळ्यांनी सपान बघू नकोस पारू, कारण सपान डोळे मिटू देत नाही. तोच पारू आणि आदित्य सरांना दिसते की प्रिया मॅडमचा पदर निरंजनावर पडला आहे. ते आता दोघे पण धावतात आणि ताट पटकन बाजूला काढून ठेवतात. पारू फार घाबरते. ती म्हणते प्रिया मॅडम तुम्हाला भासलं तर नाही ना? तोच अहिल्या मॅडम पण म्हणतात अरे काय चालू आहे, काय झालं इथं? पारू अहिल्या मॅडमना सांगते ते प्रिया मॅडमचा पदर आहे ना निरंजनवरती पडला होता. मोहन काका म्हणतात बरं झालं पारू वेळीच आलीस, मोठा अनर्थ टळला. गुरुजी पुढे म्हणतात आता उरलेले तेल ड्युटीवर घाला असे सांगतात. पारू प्रिया मॅडमना म्हणते थांबा प्रिया मॅडम मी तुमच्या हातात देते असे म्हणून पारू ती वाटी उचलते. तोच आदित्य सरही ती वाटी घेण्यासाठी पुढे येतात आणि वाटीला चुकून त्यांचा धक्का लागतो आणि वाटीतलं तेल पारू आणि आदित्य सरांच्या हाताने ड्युटीवर पडतं. अहिल्या मॅडमनाही वाटते की असे कसे झाले. पुढे सावित्री आत्याही मनातल्या मनात म्हणतात देवी माऊलीचीच इच्छा होती की ड्युटीला तेल घरातल्या थोडल्या सुनेकडूनच घातलं जावं आणि देवीने ते पूर्ण करून घेतलं. आता पारू आणि आदित्य सर तिथून उठतात आणि पारूकडे आदित्य सर पाहतच असतात. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी शर्त पूर्ण केल्याचा आनंद असतो. पण तेव्हा मात्र पारूला काही कळतच नाही की आदित्य सर माझ्याकडे बघून का असतात. आता गुरुजी पण पुढे प्रीतम सर आणि प्रिया मॅडमना सर्वांना प्रसाद वाटायला सांगतात. इकडचा किर्लोस्कर घरातला सगळा कार्यक्रम उरकल्यानंतर पारू आता तिच्या घरी जाऊ लागते. ती अंगणातच असते. तोपर्यंत तिला असा करून आवाज येतो. पारू आता घाबरते आणि इकडे तिकडे पाहू लागते. तोच पुढून आदित्य सर येतात आणि पारूला हाताने असे डिवसतात. पारू घाबरते आणि पाहते तो काही समोर आदित्य सर. पारू म्हणते तुम्ही आहात वय आदित्य सर, मी घाबरले की. आदित्य सर म्हणतात कसं वाटलं गिफ्ट? पारू गोंधळते आणि म्हणते कसलं गिफ्ट? आदित्य सर आता गुडघ्यावर बसतात आणि पारूला म्हणतात पारू पाय पुढे कर बरं. पण पारू म्हणते असं काय करता, असं नाही मी काय सांगितलं होतं समद्यांसमोर पायात पैंजण घालायचं म्हणून. आदित्य सर म्हणतात समद्यांसमोरच घातलंय बघ जरा. पारू विचारते पण ते कसं? त्यावर आदित्य सरांनी ते पदर जळत होता ना प्रिया मॅडमचा, त्यावेळी पारू आणि आदित्य सर प्रिया मॅडमच्या तिथे बसलेले होते आणि पारू प्रिया मॅडम सोबत बोलत असताना हळूच सर्वांसमोर पैंजण कसे घातलेले होते ते दाखवलेले आहे. पारू आता स्वतःचा पाय पाहते तोच काय तिच्या पायात पैंजण असतं. पारू आता खूप खुश होते. आदित्य सर म्हणतात पारू तू सगळ्यांसमोर बोलली होतीस ना, सगळ्यांसोबत तुझ्या पायात पैंजण घातलंय. आदित्य किर्लोस्करांचं काम चोख असतं असे म्हणून आदित्य सर तिथून निघून जातात. पण पाठीमागून दामिनी त्यांच्या वॉच ठेवत असते. पण तिला अंधारात काय झालं ते कळालेलंच नाही, तिला काहीच दिसलेलं. तोपर्यंत इकडे किर्लोस्करांच्या घरी श्रीकांत सर अहिल्या मॅडमना म्हणतात अहिल्या मस्त झाला ना ग कार्यक्रम. तोच तिथे प्रीतम सर आणि प्रिया मॅडम येतात. अहिल्या मॅडम प्रीतम सरांना म्हणतात उद्या माझ्या सुनेला घेऊन देवदर्शनाला जायचं आहेस आणि पारूला पण सोबत घेऊन जा. जर तुला काही लागलं तर पारू बघेल. त्यावर प्रीतम सर म्हणतात आई मी दादाला पण घेऊन जातो ना, या दोघी असणार सोबत, मग बोलत बसणार, मग मला पण बोर होईल ना, दादाला पण घेऊन जातो ना. अहिल्या मॅडम ठीक आहे म्हणतात आणि आता प्रीतम सर आणि श्रीकांत सर दोघे झोपायला निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते. अहिल्या मॅडम एकट्याच बसलेल्या असतात. त्यावेळी त्यांना दामिनी आणि दिशाचे बोलणे आठवते. दामिनी म्हणालेली असते आदित्य आणि पारू तिकडे त्या प्रियाच्या गावी एकाच घरात राहत होते आणि दिशाही बोललेली असते इतके दिवस तिकडे नवरा बायको म्हणून एकत्र राहत होता, तुम्ही तिकडे नक्की काय काय केलं हे सगळं सांगा. तोच तिथे पारू येते आणि देवी आईना म्हणते देवी आई सगळं झालंय, सगळे तुमची खाली वाट बघतायत. देवी आई आता बाहेर निघून जातात पण पारू तिथेच उभी राहते. ती मनातल्या मनात म्हणते काल देवाला प्रसाद मी केलेला शिऱ्याचा गेला, तसंच होमात आहुती बी माझ्या आणि आदित्य सरांच्या हातानं पडली. आज आम्ही दोघं देवदर्शनाला जातोय. बघायला गेलं तर लग्नाचे समदे विधी पूर्ण व्हायला लागलेत. देवा नक्की काय आहे तुझ्या मनात? तोच अहिल्या मॅडम माघारी येतात आणि पारूला विचारतात पारू अगं तुला काही बोलायचंय का? ते आम्ही देवदर्शनाला निघालो होतो म्हणून तुमचा आशीर्वाद घ्यायचा होता असे म्हणून पारू आशीर्वाद घेते. अहिल्या मॅडम आता पारूला उठवतात आणि म्हणतात पारू गोड आहेस अगदी कालच्या शिऱ्यासारखी, फक्त कालचा शिरा तू बनवायला नको होतास. पारू म्हणते नाही आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर प्रेक्षको कसा वाटला आजचा एपिसोड? असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.